नमस्कार मंडळी. तर माझं नाव असं तेजू आणि तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ करून घेतलं आहे. आणि आज बघा सकाळीच मी साडी घातली, रेडी असं आहे. नऊवारी साडी घातलं आहे मी, कारण आज असा वटपौर्णिमा. तर ताई इल्लेला साडी नेसव माका काय येणार नाही नेसाक. ट्राय केलं आहे मी, काय नीट येईना माका, त्याच्यामुळे आमच्या ताईन आज म्हाका साडी नेसवल्यान असा खूप छान दिसली हा. आणि आता मी पटकन रेडी होतो आहे आणि तुमचं व्हिडिओ करून घेतो आहे. मी आता मस्त रेडी झालं आहे. पाऊस पडता थोडं थोडं आणि घरात सगळी तयारी करून आम्ही ठेवली आहे. पूजेचं सामान असं सगळं काय असू दे. आणि सगळी 5 प्रकारची फळं असत आणि मान वगैरे घालून मस्त घरे असत. लग्नानंतरची माझी पहिलीच वटपौर्णिमा होती. तर मी, प्रणय, सुचिता आणि पप्पा जातो वडाकडे. तर आमका भटजीन दिलेल्यान 9चं टायमिंग, पण आम्ही जरा लेट झालो. तर आम्ही आता जातो वडाकडे. वडाकडे पोचलो तशी भटजींनी लगेच पूजा करू घेतल्याने, कारण पावसाचं वातावरण झालेला होता आणि पाऊस येऊच्या आधी आमका पूजा आटपूची होती. त्याच्यामुळे लगेचच गेल्या गेल्या भटजींनी घेतली पूजा करू. तुझ्या कस्तुरी तिलकंदाला आठवड्यामुळे श्रेष्ठायाम शुभ पुण्य देतो. तुम्ही धराव घ्या, लावून घ्या. कस्तुरी तिलकंदाला आठवड्यामुळे श्रेष्ठायाम शुभ पुण्य देतो. वाद्यं गृहाण देशवाद्यं रूपयं कर्मदेवताभ्यो नमः. आगमात्मन्तदेवनागमनाथन्थोरसङ्कुर्वे घण्टाघण्टेन महासर्वोजाराते गन्धा समर्पयामि. भो दीप ब्रह्मरूप तदते सर्वात् औषध दीपदेवताय नमः. गन्धा समर्पयामि. दिव्या हात जोडायचा. वक्रतुंड महाकाय निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्यकरण करोतो मां महाप्राणवित सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्रीमन्महागणाधिपतये नमः. स्थापित दीपं दर्शयामि नैवेद्यार्थे. नैवेद्य स्टँड लागता घ्या पुढे नमस्कार करा. नमस्कार नावानं सर्व काम औषधी प्रदर्शन नमस्कार प्रार्थना समर्पयामि. वटपौर्णिमा पूजा सेवा केली ते मान्य करून घ्या. या सेवेत त्यांच्या अनुकाय चूक अपराध काही घडले ते क्षमा करा. या सतयोगातील शिडा दूर करून उद्योगधंदा व्यवसाय करतात त्या चांगलं भरभाट करून द्या. त्यानं सौभाग्य चांगल्यापैकी प्राप्त होऊन द्या. पुढचं जीवन संसार सुखमय करून द्या. जीवनात काही अडचणी असल्या दूर करा. चूक केलेली काय अडले असेल ते क्षमा करा. कृपाच ठेवा. अशीच सेवा करून घ्या आणि सर्वांना सुखी ठेवा. आता तुम्ही जाग्यावर या. भटजींनी मस्त गाराणा वगैरे घालून पूजा संपवल्याने आणि नंतर आम्ही इथं घराकडे येऊन घरातल्या देवाक पहिला वाण ठेवलं आहे. त्याच्यानंतर तुळशीची पूजा करून तुळशीक वाण ठेवलं आहे आणि त्यानंतर माझ्या प्रिय नवऱ्याला म्हणजेच माझ्या प्रणयला वाण दिलं आहे. आमच्या पप्पांका बघा मस्त ट्रॉफी मिळाली असत. 2-2 पाहिली असत आमच्या सुट्टीवर. दरवर्षीप्रमाणे आईन इथे घरात वडाच्या झाडाची फांदी आणून घरात पूजन करून घेतल्यान आणि आईची पूजा वगैरे झाली तशी आम्ही गेलो गावातच असलेल्या देवळी म्हणजे देवाचा घर एक असा आवाडातच तिथे. आणि थंयच एक वडाचं झाड असा. सगळ्या आवाडातल्या बायकांनी थंय पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर देवाच्या घरात जाऊन बसलो आणि देवाची पूजा करून वाण वगैरे ठेवून घेतला आणि त्याच्यानंतर सगळ्या बायका बसलेले. तर त्यांना हळद पिंजर लावून वाण वगैरे देऊन नमस्कार करून घेतला आणि इलय सरळ मी घराकडे. उपवासाचं जेवण आज आमच्याकडे डाळ भात, भाकरी, वाटाण्याची भाजी होती आणि वालीची भाजी. मस्त जेवण घेतलंय. मंडळी सुप्रभात. रात्री काय व्हिडिओ करून म्हाका मिळाला नाही, कारण काल माझं होतो उपवास आणि म्हाका लागलेली तर भूक. आणि रात्री जेवलं आहे मी आणि दमलेलं आहे, त्याच्यामुळे मी लगेच झोपान दिलं आहे.
आणि आता पण जर लेट उठलं आहे. कामावर सुट्टी मागितलेलं आहे पण मला काय मिळालं नाही. आता आधीच लेट झाला. मी आता पटापट सगळी तयारी करते आणि निघते कामावर जाऊ. मंडळी, मनात नसला तरी कामावर तर माका येऊचा लागला आज. आणि पाऊस बघा पडता. या पावसाचा असा वाटता की घरात सर्वांचार अजून ब्लँकेटा घेऊन मस्त झोपाचा. उठाचा तर सकाळी काही मन करणार नाही. पण या पावसात बघा आमचे रॅम्प स्टाफ काम करतात आणि फ्लाईट ऑन टाईम डिपार्ट करतात. कामावरनं संध्याकाळी इलंय घराकडे तर लगेच आंघोळ वगैरे करून घेतलं आहे. घराकडे येईपर्यंत तर माका लेटच झालेलं. तर किचनमध्ये गेलं आहे तर ताईनं आमच्या दिलेल्यान कुर्ले पाठवून, म्हणजेच ताई म्हणजे माझी मोठी नणंद. आणि इकडे प्रणय कुर्ल्यांची डेंगे मोडी होतं बघा कसं मोडता. प्रणयने डेंगे मोडून दिल्याबरोबर मी लगेच त्यांका फोडून साफ करून घेतलं आहे. आणि हे छोटे लेंगडे असत ते सारासाठी मिक्सराक लावून घेत आहे. म्हणजे ह्या लेंगड्यांचंच सार मस्त लागतं. आणि जोरात पाऊस आणि मस्त खेकड्याचं रस्सो एक नंबर. आणि जे लेंगडे सारासाठी मिक्सराक लायलेलं आहे म्हणजे ते एकदम फिरवून घेताना म्हणजे असे जाडसरच फिरवून घ्यायचे. आणि या त्यांका नंतर तर जे पाणी असतं त्यांचं आता गाळून घेऊ का. तसं मी आता गाळून घेत आहे. आणि त्याचं रस्सो एक नंबरच लागता. मस्तच एकदम करून बघा. ह्या साईडिक आईन मस्त टोपात तेल घालून कांदा मसालो घालून ताजा मी आता पाणी काढलेलं आहे. ता फोडणीक घातल्यान आणि त्याच्यात 4 कुर्लेचे साफ केलेले कुर्ले होते ते सोडल्यान. आणि मस्त नंतर वरनं सोला टाकून थोडासा खोबरा टाकून मस्त सार केल्यान. सोला किती घालू? आणि त्यानंतर जे रवलेले मोठे डेंगे होते बघा किती मोठे असत. मस्त मांसान भरलेले असत कुर्ले. ते का सगळं आम्ही त्याच्यात मसालो मीठ हळद आणि थोडासा खोबरा आणि गरम मसालो आणि सोला घालून एक तर मिश्रण करून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर मग लसूण आणि कांद्याची फोडणी दिलं आहे. आणि एकदम थोडासा पाणी टाकून ते तसेच थोडेसे शिजवून म्हणजे असे फ्राय करून सुके असे मी केलं आहे. हे पण एकदा असे मस्त ट्राय करा. खूप छान लागतात ते पण. मंडळी, तर आज मस्त जेवणात आमच्याकडे खेकडे होते. खेकड्याचं रस्सो, सुके खेकडे, भात, भाकरी आणि नदीचे मासे पण होते, त्याची चटणी होती. तर एक नंबर असं जेवण झालं आजचा. आणि खूप मस्त पोट भरून मी खेकडे खाल्लं आहे. आणि मस्त भरलेले होते खेकडे मोठे मोठे. तर आता तर खूप झोप येता म्हाका. मस्त पोट भरलेलं असा त्याच्यामुळे. तर तुमका व्हिडिओ आवडलो असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.